नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतीक वाघमोरे लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बनपिंपरी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही मंदिर किती सुंदर आहे. मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते अहिल्यानगर मध्ये आहे. अहिल्यानगरमध्ये मित्रांनो, हे जवळजवळ 35 किलोमीटर अंतरावर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधून सोलापूर हायवे रोडला बनपिंपरी नावाचं गाव आहे, तिथं आहे. आणि माझ्यासोबत संकेत आहे आणि आम्ही दोघं आलेलो आहोत. आणि अतिशय सुंदर असे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता, प्रसिद्ध पण आहे. मित्रांनो, त्याच्यासमोर मंदिरासमोर अशा प्रकारे तुळस वगैरे आणि बांधकाम पण बघू शकता तुम्ही. तिकडं श्रीनिर्वाण गिरीजी महाराज मठ संजीवली समाधी आहे. आणि आता आपण आज जाऊयात, चप्पल काढूयात. माझ्यासोबत आहे संकेत हायकर. आणि आता आज चाललंय बघा, किती फिनिशिंग बघा फक्त तुम्ही, फिनिशिंग मंदिराची. घंटी वाजवली, घंटी मी पण वाजवतो. ओके, बघू शकता मित्रांनो, पूर्ण असे 3 घंटे आहेत मंदिरामध्ये. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील भैरवनाथ मंदिर हे एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. मित्रांनो, हे मंदिर अहिल्यानगर सोलापूर महामार्गावर अहिल्यानगर शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मित्रांनो, भैरवनाथ हे भगवान शंकराचे अवतार आणि या भागातील ग्रामदैवत मानले जाते. भाविकांमध्ये या मंदिराविषयी मोठी श्रद्धा आहे. हे मंदिर त्यांच्या सुंदर वास्तुकलेसाठी आणि शांत परिसरासाठी ओळखले जाते. येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते, ज्यामध्ये स्थानिक आणि आसपासच्या जिल्ह्यातील हजारो भाविक सहभागी होतात. मित्रांनो, मंदिराचे शिखर आणि परिसर निसर्गरम्य असून पर्यटनासाठी देखील हे एक उत्तम ठिकाण आहे. ही मागची बाजू आहे मंदिराची. आणि पाणी एकदम किती भारी दिसते, डायरेक्ट सूर्यप्रकाश पाण्यावर. एकदम वातावरण एकदम प्रसन्न. आपण तिथे जर गेलो नाही इथून चलत, तिथून एक भारी व्हिडिओ येईन, आपण तिथे जाऊ डायरेक्ट, तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तुम्ही या बाजूला बघा, हे मंदिर आहे, इकडं मंदिर आहे. जय श्रीराम. मित्रांनो, इथं पण एक मंदिर आहे. सॉरी मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो. जय हनुमान, जय हनुमान ज्ञान सागर, जय कपीस लोक उजागर. मित्रांनो, हनुमान मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. किती सुंदर अशी प्रकारे मूर्ती आहे मित्रांनो. नदी गेलेली गावाच्या मधून. मित्रांनो, म्हणजे ज्यांनी पण मंदिर बनवले ना, खूपच सुंदर बनवलं. वरती बघा तुम्ही, इथं बघू शकता जय श्रीराम लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर कळस आहे. म्हणजे किती सुंदर प्रकारे फिनिशिंग दिलेली. मित्रांनो, आता आपण तिकडे चाललोय पाण्याकडे. ते चप्पल काढली, ती चप्पल घालू लगेच जाऊ. याने बुटं घातलेले आहेत, संकेत धाडगे. अँड हा जो मोकळा स्पेस आहे ना, तो मंदिराच्या बाजूला आहे. आणि इथं काय आहे, इथं लाल माती टाकली, इथं आकडा वगैरे तर नाही होत. असू पण शकतं लाल माती म्हणल्यावर. आपण ना आता याला काय म्हणतात, याला काहीतरी म्हणतात, मला पण नाही माहिती. पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला जर माहीत असेल तर. मित्रांनो, तुम्हाला पाणी दाखवतं.
संकेतचा जीव वर खाली होते कारण की आता मोबाईल खूपच पाहण्याच्या जवळ आहे ना. तुम्ही त्याचं तोंड बघू शकता. काही नाही झालं म्हणते. ठीक आहे. हे बघा पाणी इथं पायऱ्या आहेत खाली जायला. पायऱ्याने खाली जाऊ आपण थोडं पाणी पाय धुवू आपण. हा हे इथं ठेवतो मास्की. पाय धुवू जरा. पाय माशी बनत राहू याच्यात तर मग एकदम भारी गार गार होते ना. पाणी खूप आहे म्हणजे पावसाळ्यात तर फुलं असं मला वाटतं तिथं बघा. तिथं आहे ना हे सांडे नाही डॅम आहे डॅम. बघा पाय धुतले ते एकदम भारी वाटलं गार गार. काही जी विषय नाही. ही मंदिराची बॅक साईड आहे बाहेरच्या बाजूनी. आता आपण मधल्या कॉलममध्ये आलो. इकडून पण एकदम फान सुंदर असे. हे बघा संकेत पहिलेच जाऊन थांबलाय. पाणी बघा ना राव तुम्ही. जर पावसाळ्यात किती पाणी येत असेल वर उंच उंच असं. यांचं कसं रोड बंद होतं असं. हे इथं घर आहे ना मित्रांनो. इथून रोड आहे बरं का. फुल पाणी झालं ना पावसात हे बंदच होतं असं. मग हे कसं मला वाटतं तिकडून असं रोड पलीकडच्या बाजूने. हां ट्रॅक्टर बिक्टर आहे पूर्ण शेतकरी लोक आहेत तिथं बाजूला. पाणी भरपूर आहे त्यामुळे टेन्शन नाही. पाणी जरा आटत चाललं आहे तुम्ही बघू शकता. लेवल कमी झाली. पांढरं पांढरं दिसतंय ना तिथपर्यंत पाणी होतं. ते आता कमी होऊन खाली गेले. देवाचं पाणी इथं निघतंय बाहेर कुठून. मंदीतून. हा बघा मित्रांनो इथून निघतंय देवाचं पाणी. दिसतंय का तुम्हाला थेंब थेंब बघा. कळस आहे मित्रांनो मंदिराचा आणि 4 भोंगेत. ओके मित्रांनो आता आम्ही इथं आलोत. इथून आता तिथं जाणार आहे. ही समोर ही इकडून पण समोरची बाजू आहे का मंदिरात जायला. ही उजवी साईडची बाजू आहे मित्रांनो. कामाला राहिले श्री निर्वाणगिरी जी महाराज मठ संजीवनी समाधी बनपिंपरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आहे मित्रांनो. ही पाणी टाकीची सोय केली आहे मित्रांनो. इथं पाणी प्यायला बघू शकता तुम्ही. हात पाय धुवायला इथून पण तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता. म्हणजे तीन बाजूनी प्रवेशद्वार आहेत. या बाजूने एक मधून एक आणि त्या बाजूने डाव्या साईडनी. आणि इथं श्री निर्वाणगिरीजी महाराज मठ आहे मित्रांनो. तर आपण बघूयात आतमध्ये काय आहे. ही आहे समोरची बाजू बघा. पूर्ण इथं अशा प्रकारे आहे. या बाजूने मंदिर बघा किती भारी दिसते एकदम अति सुंदर मित्रांनो. उजव्या साईडने उजव्या साईडने बघितलं मित्रांनो आपण मंदिर. तर जाऊयात. इकडे बघा गाय वासरू बसलेत. ऊन लय पडले. प्री वेडिंगला पण येतात मित्रांनो लोक बघा. इथं पण आहे काहीतरी काम चालू आहे वाटतं. तर मित्रांनो मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पुढच्या वेळेस कोणत्या मंदिरामध्ये जायचं ते पण सांगा. आपण तिथे 100% जाऊ. अहिल्यानगरमध्ये असलं पाहिजे फक्त ते आहे की नाही. आणि तुम्ही बघू शकता मागं मंदिर मित्रांनो. तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रसिद्ध मंदिरामध्ये भेट देताना.
बाय बाय.